आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। राष्ट्रवादी भवन पुन्हा गजबजले। जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी पदभार स्वीकारताच संघटन बळकटीचा निर्धार। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर दिलीप खैरे यांनी मुंबई नाका येथील राष्ट्रवादी भवनमध्ये पदभार स्वीकारला। यावेळी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। अनेक दिवसांनंतर राष्ट्रवादी भवन पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या उत्साहाने गजबजून गेले। पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना दिलीप खैरे यांनी राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार पार्थ पवार, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले। यावेळी ज्येष्ठ नेते नाना महाले, सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब कर्डक, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बालकवडे, महिला शहराध्यक्ष योगिता आहेर, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, प्रदेश पदाधिकारी प्रसाद सोनवणे, डॉक्टर योगेश कोसावी, युवती अध्यक्षा पूजा आहेर यांच्यासह गोरख बोडके, कविता कर्डक, आकाश पगार, शंकर मोकळ, मोहन शेलार, ज्ञानेश्वर दराडे, संजय खैरनार, राहुल कदम, सोहेल मोमीन, संकेत निमसे, भारत जाधव, यशवंत शिरसाट, विजय पवार, रामेश्वर साबळे, साहेबराव मडवई, राजेंद्र सोनवणे, रघुनाथ आहेर, कैलास तेवरे, दत्ता निकम आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। खैरे यांनी येत्या काही दिवसात जिल्हाभर संघटनात्मक दौरे सुरू करण्याची घोषणा केली। तसेच राष्ट्रवादी भवन येथे नियमित जनता दरबार भरवून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक जिल्ह्यात पुन्हा क्रमांक 1चा पक्ष बनवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपले 10 आमदार होतील याची आपण काळजी घेऊ। जिल्हा परिषदेची निवडणूक आता लवकरच आहे। आम्ही आता सर्व सेलच्या लोकांशी आम्ही 2-3 दिवसांमध्ये बोलणार आहे। काही अडचणीमुळे किंवा काही गोष्टींमुळे पुढे माणसं निवडलेली नाही, पुढे काय अडचणी असतील, पुढे काय आपल्या आमदारांनी पुढे काही सांगितलेले नाही, पण त्या सगळ्या गोष्टी सगळ्या सेलला असेल, आमचा फादर सेलला असेल, ज्या ज्या काय अडचणी असतील संबंधित आमदारांशी बोलून वगैरे आपण तोही प्रश्न पुढच्या 15-20 दिवसाच्या सगळ्या युवक काँग्रेस, महिला सगळ्या ठिकाणी आपण पूर्णपणे करू। दुसरी गोष्ट, आपण सगळे काम करत असताना आता मी आपला सुजित सोनवणे म्हणून काम करतो, मी त्याला विचारलं याच्यातले सक्रिय किती, तर त्यांनी सांगितलं की 2-4 लोक येतात, फक्त बाकीचे कधी येतच नाही। तर मी फक्त आपल्याला त्याचा वेगळा अर्थ घेऊ नका, पण माझ्या स्वभावाप्रमाणे मी त्या नायक सिनेमा सारखं प्रिंटर आणि टाईपरायटर घेऊन बरोबर काम करतोय का चौथ्या टाईपचं गावले काही काम नाही करतं आपल्याबरोबर, फक्त नुसतं कार दाखवण्यापुरतं आणि दुकानदार चालवण्यासाठी अजिबात कोणाला पक्षामध्ये पद द्यायचं नाही। आपल्याला तो काम करेल, पक्षवाढीसाठी प्रयत्न करेल, त्याच्यासाठी फक्त आपल्या पक्षामध्ये आपण त्याला पद देऊ किंवा त्याला आपल्याबरोबर ठेवू। जिल्हाध्यक्ष पदाची जी जबाबदारी दिली त्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो। आता भाषण भरपूर झालं, म्हणजे ताजी भरपूर बोलले, बाकी सर्व लोक बोलले। माझा पहिल्यापासून स्वभाव आहे की मला जरा भाषणापेक्षा तर मला सकाळी मी दाजीला विचारलं की आता मला भाषण विषय तर काय, म्हणजे तुम्ही काय भाषण नका करू, तुम्ही संवाद साधा। आता आपण आपलं जोपर्यंत मी अध्यक्ष आहे तोपर्यंत आपल्याला संवाद करायचा असं बोलून आपण बोलत राहायचं। तर मी तुमच्याशी संवाद करणार आहे। आपल्याला हे सर्व काम करत असताना खूप रविवारांनी जे काम पुढे गेलं, गेल्या 6 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये दादा गेले, दादानंतर नाना गेले, त्यानंतर आपलं काम थोडंफार थांबलं होतं। तर मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो की आपलं जे थांबलेलं काम आहे ते तुम्ही गेल्या 2 दिवसापासून बघितलं असेल आणि पुढच्या 8 दिवसानंतर तुम्ही बघाल तर नाशिक जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त राष्ट्रवादी तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार। दादरी खूप सकाळी पण काही गोष्टी माझ्याशी बोलताना ते बोलत होते की म्हणजे माझा अनुभव तोच आहे, कारण मी तुमच्या घरात शेवटच्या बाकावर बसणारा, शेवटच्या खुर्चीवर बसणारा कार्यकर्ता आहे आणि शेवटच्या बसणाऱ्या खुर्चीवर कार्यकर्त्याला सगळं समोर दिसत असतं। म्हणजे राजेंनी सांगितलं आमदार झाला, तू महामंडळाचा झाला, सगळं झालं, मी बघतो सगळे व्हाईट कपडे असतात, स्टार्च केलेले कपडे असतात,
इकडे कुठेतरी आले की भुजबळ साहेबांच्या कॅबिन मध्ये घुसतात, समीर भाऊच्या कॅबिन मध्ये घुसतात, मुंबईला जातात. तिकडे पुढे आम्ही परवा मुंबईला गेलो होतो, ते मुंबईचं असं असतंय मला पहिले ती कळलं की असं भेटायचं असतं. म्हणजे इतक्या शेवटच्या खुर्चीवरचा मी माणूस आहे. त्यामुळं त्या खुर्चीवर बसून काय भावना असतात, काय योजना असतात, काय वाटत असतं हे मला चांगलं माहिती. त्यामुळे तुम्ही यापुढे तुमचे वरिष्ठांचे डोळे म्हणून मी तिथून तुमच्या भावना समजून घेईल आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवेल. 100% हे माझं नेहमीच म्हणणं झालं. जेव्हा जेव्हा मी चर्चा करतो कार्यकर्त्यांशी किंवा मित्रांशी किंवा आमच्या राजकारण या विषयाशी, तेव्हा मला नेहमी हे कळत असतं की तू फक्त मुंबईला जाणारा माणूस फक्त आमदार बनून जातो, मुंबईला जाणारा माणूस कुठेतरी महामंडळावर असतो. आपलं काय? तर मी तुम्हाला शब्द देतो की शेवटच्या बेंचच्या म्हणजे खुर्चीवरच्या कार्यकर्त्याचा सुद्धा विचार होईल आणि त्याच्या सुद्धा भावना मी समजून घेईन आणि त्या तुमच्या भावना 100% वरिष्ठापर्यंत त्या पोहोचतील. याच्या अगोदर नाना होते, अजून काय होते, नानांचा स्वभाव वेगळा होता. नानांच्या एकदम अपोजिट स्वभाव आहे. जे नाना समजून घेत होते, नाना ऐकून घेत होते. मला नाही वाटत मला आता आपल्याला पुढे ज्यांनी जिल्हाध्यक्ष असताना माझ्यावर काम केले त्यांना माझ्या स्वभावाचा अंदाज आहे. दुसरी गोष्ट, सकाळी मगाशी राजा भाऊनी सांगितलं की सकाळी 7 वाजता तुम्ही कॉल घेतला. राजा भाऊ, मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही 7 वाजता नाही, रात्री 2 वाजता कॉल करा. त्याच्यानंतर 1 तासामध्ये तुम्ही जिथं असाल, जिथे तुमचा जो काय प्रॉब्लेम असेल तिथे 1 तासामध्ये मी पोहोचून जाईल. काम करताना, राष्ट्रवादीचं काम करताना, पक्षाचं काम करताना सुनित्राताई, भुजबळ साहेब, अजितदादा यांचा विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी जे जे काय करावं लागेल ते आपण सर्वजण पुढच्या काळामध्ये करू. ज्या ज्या काय अडचणी असतील नसतील आपण सर्व सोडवण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला हा पण शब्द देतो, राष्ट्रवादी भवनमध्ये सुद्धा याच्या पुढे एक दिवस आपण ठरवणार आहे की कोणता तरी एक दिवस सर्व आमदारांशी बोलणार आहे, झिरवा साहेबांशी, भुजबळ साहेबांशी, सगळ्यांशी बोलून माझा हा पण प्रयत्न आहे की एक दिवस स्वतः आमदार असतील तर आमदार, झिरवा साहेब असतील झिरवा साहेब, भुजबळ साहेबांची ओएसडी पीए कोणीतरी घेऊन एक दिवस राष्ट्रवादी भवनला, जसं आम्ही एवढ्यामध्ये बऱ्याच लोकांना माहिती आहे की 3 तास आम्ही एवढ्यात बसतो, पण 3 तासाला कमीत कमी 1000 लोक आम्हाला तिथे भेटतात. तर अशा पद्धतीने आपणही प्रयत्न करायचा. कार्यकर्ते असतील, लोक असतील, नागरिक असतील, पुढील मतदारसंघात ह्या मतदारसंघ तो मतदारसंघ तिथल्या लोकांचे जे काही प्रश्न असतील, जिल्हा लेवलचे असतील, तालुका लेवलचे असतील, ते सुद्धा आपण सोमवार हा एक दिवस ठेवायचं माझ्या याच्यात आहे. त्या दिवशी आपण तो सोडवण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून कार्यकर्त्यांनाही काही भावना मांडायच्या असतील तर त्या दिवशी सोमवारी येऊन आपण ते करू शकू. अशा पद्धतीने आपण हे सर्व करत असताना मग अशी कोणीतरी एक विषय घेतला की गट तट राजाभाऊ बोलले ह्या गटाचा त्या गटाचा. मी तुम्हाला सांगतो, इथे फक्त अजितदादा, सुनेत्राताई, भुजबळ साहेब, झिरवा साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपला एकंदरीत सगळा गट असणार आहे. कोणी कोणाच्या गटाचा नाही. पक्ष आपला वाढला पाहिजे याची फक्त आपण काळजी घ्यायची. दुसरा विषय होता आपले, जसं कोणीतरी सांगितलं बरोबर, जरी मी जिल्हाध्यक्ष असेल तरी मी तुम्हाला शब्द देतो, इथे बसलेला प्रत्येक माणूस जिल्हाध्यक्ष आहे असं समजून तुम्ही मला साथ द्या. आपण पक्ष वाढीसाठी नाशिक जिल्ह्यामध्ये आपला पक्ष 1 नंबरला आताही रविनानाच्या याच्यामध्ये आहे, पण तो अजून पुढे कसा जाईल याच्यासाठी आपण सर्व प्रयत्न करू. सर्वांना बरोबर घेऊन, सर्व आमदार, सर्व मंत्री, सर्वांना विश्वासात घेऊन कुठेही कोणाचा अवमान होणार नाही याची काळजी घेऊन आपण पक्ष वाढीसाठी प्रयत्न करू. आपण सर्व या सगळ्या याच्यामध्ये मला साथ द्या अशी मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स. तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या. आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल. अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण
आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे. तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा. उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री. आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना.